जावा. चॅटबॉक्समध्ये तुमचे रोल नंबर एंटर करत जावा. ओके. ज्यावेळेला तुम्ही जॉइन होता. सर अननोल्ड युजरनी का सगळ्यांनीच? सगळ्यांनी. मध्ये काही प्रॉब्लेम आले होते, काही जणांचे अटेंडन्स लागत होते. बोला. तुम्ही व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअपला जॉईन आहे का MS टीम लिंकच्या? हा, त्याच्यावरती तुम्ही पाठवत जा. ओके. तुमचे नाव शेअर करत जावा त्यावरती. लेक्चरचं नाव टाकायचं, ॲडव्हान्स सर्व्हे म्हणजे ASU आणि पुढे तुमचं नाव टाकायचं. सो 2 मिनिट जर तुम्हाला सगळेजण तुमचे रोल नंबर टाका तिथे. जो एनरोलमेंट नंबर आहे तुमचा कॉलेजने दिलेला तो टाकायचा आहे. 1972 किंवा 1872 काय असेल. तुम्ही पुढे प्रत्येक वेळेला जॉईन होताना आता ही गोष्ट तुम्ही करायची आहे, एवढं लक्षात ठेवा. तर ओके, तुमचं काम चालू राहू दे. आपण आता लेक्चर नंबर 10. ओके. ऑफ चॅप्टर नंबर 2. याच्या अगोदर आपण चे कॉम्पोनंट्स पाहिलेले आहेत. ओके. तर आवाज तुमचा व्यवस्थित येत नाही. आवाज येतो का व्यवस्थित? अडकळत येतोय. थोडा रेंजचा प्रॉब्लेम असणार आहे. बाकीच्यांना पण तसं होतंय का? येतोय सर आवाज तुमचा, फक्त अधून मधून थोडं अडखळल्यागत वाटतंय. हा, थोडं रेंजचा प्रॉब्लेम आहे. नेट तर आपलं हे स्लो झालेलं आहे, त्यामुळं तसं येत असणार आहे प्रॉब्लेम तो. ओके. मी तरी हळू सांगण्याचा प्रयत्न करतो. सो आपण कॉम्पोनंट पार्ट्स पाहिलेले आहेत, टाइप्स पाहिलेले आहेत, बरोबर आहे का? त्यानंतर वी हॅव सीन सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे टेम्पररी ॲडजस्टमेंट आपण पाहिलेलं आहे. त्यालाच आपण टेम्पररी ॲडजस्टमेंट म्हणतो. ओके. टेम्पररी ॲडजस्टमेंट झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स बघितलेले आहेत, म्हणजे मेजरमेंट ऑफ व्हेरियस अँगल्स. ओके. मग अँगल्स कुठले होते ते? तर हॉरिझॉन्टल अँगल होता, व्हर्टिकल अँगल होता, याचबरोबर आपण डिफ्लेक्शन अँगल पाहिलेला आहे, प्रोलॉंगिंग लाईन पाहिलेला आहे, बरोबर आहे का? सो या सर्व गोष्टी आपण कशा पद्धतीनं या थिओरीच्या सहाय्याने मेजर करायचं हे आपण पाहिलेलं आहे. ओके. सो इट इज नॉट सो डिफिकल्ट टू परफॉर्म दिस ऑपरेशन्स. आपणाला फक्त काही जे आहेत जसं लोअर क्लॅम्प स्क्रू, अप्पर क्लॅम्प स्क्रू, त्यानंतर लोअर टँजंट स्क्रू, लोअर स्क्रू. ओके. याचबरोबर टेलिस्कोपिक क्लॅम्प स्क्रू एक होता आणि टेलिस्कोपचा तुमचा टँजंट स्क्रू एक होता. ओके. सो त्यांना नुसता क्लॅम्प स्क्रू आणि टँजंट स्क्रू म्हटलं तरी चालतं. ओके. हे लक्षात घ्या. तर या ज्या पेअर ऑफ स्क्रूज आहेत यांचा उपयोग करून म्हणजे म्हणजे झालं तर हॉरिझॉन्टल अँगल आपल्याला मेजर करायचा आहे. तर मग लोअर क्लॅम्प स्क्रू कधी टाईट पाहिजे, तो कधी लूज करायचा, अप्पर क्लॅम्प स्क्रू कधी लूज करायचा, तो कधी टाईट करून घ्यायचा. ओके. सो हे जे ऑपरेशन्स आहेत, ओके, हे आपल्याला माहिती करून घ्यायचे असतात. तर हा पार्ट जो आहे तो आपण शिकलेलो आहोत.
त्यानंतर लास्ट लेक्चर म्हणजे लेक्चर नंबर 9 मध्ये ओके आपण काय केलं होतं, वी आर नाउ ट्राइंग टू प्रिपेअर ए मॅप. एक लक्षात ठेवा, आपल्याला आता मॅप तयार करायचा. तर मॅप तयार करताना कुठल्या प्रोसिजर, कुठल्या मेथड्स आहेत त्या आपण लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ओके, सो जस्ट रिव्ह्यू बघायला गेलं तर थिओडाइट ट्रॅव्हर्सिंग ओके बाय इन्क्लुडेड अँगल मेथड. तर त्याच्यामध्ये आपण ट्रॅव्हर्सिंग करणार आहोत. हा किंवा ओपन ट्रॅव्हर्स तो आपण काय करायचा आहे, विथ द हेल्प ऑफ दिस थिओडाइट we have to note down the angle okay of that traverse. Okay, so okay, so आपण हे जे काय हा जे काय क्लोज ट्रॅव्हर्स हा आपण काय करणार एका शीट वरती ड्रॉ करून घेणार आहे. मग ही जी शीट आहे ही आपण अटॅच करायची. ओके, वेरियस मेथड आहेत त्यामध्ये पण प्लेन टेबलला तुम्ही डायरेक्ट अटॅच करू शकता आणि प्रत्येक स्टेशन पॉईंट वरती म्हणजे जमिनीवर जिथे जिथे हे ए बी डी पॉईंट असतील त्या पॉईंट वरती तुम्ही तुमचा काय करायचा हा प्लेन टेबल जो आहे तो तिथे ठेवायचा आहे आणि ह्याच्या आतमध्ये जे काही इंटेरियर ते तुम्ही काय मार्क करून घ्यायचे आहेत. सो दॅट इज अ सिम्पल प्रोसिजर. तर आता हे ट्रॅव्हर्सिंग कसं करायचं असतं, तर पहिल्यांदा तुमचा इन्स्ट्रुमेंट या ए स्टेशनवर ठेवायचा आहे. त्यानंतर सगळं सेटिंग म्हणजे टेम्पररी ऍडजस्टमेंट झाल्या तुम्हाला ए पॉइंटचं मॅग्नेटिक बेरिंग मेजर करायचं आहे. मॅग्नेटिक बेरिंग मेजर केल्यानंतर तुम्हाला वर्नियर ए आणि वर्नियर बी परत एकदा इनिशियल रिडिंगला सेट करायचं म्हणजे 0 डिग्री आणि 180 डिग्रीला सेट करायचं. त्यानंतर तुम्हाला हा अँगल ए मेजर करून घ्यायचा आहे. ओके, मग तुमचं इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करायचं आहे बी वरती. आता हा अँगल ए मेजर करताना तुम्हाला फेस लेफ्ट मध्ये फेस राईट मध्ये ओके रिडिंग्स घ्यायचे आहेत आणि इथं तुम्हाला रिपिटेशन मेथड वापरायची आहे. कुठली मेथड वापरायची आहे? रिपिटेशन मेथड फॉर हॉरिझॉन्टल अँगल. ओके, मग मला सांगा रिपिटेशन मेथड मध्ये फेस लेफ्टला आपण किती रिडिंग घेतो रे? कोण सांगेल मला? 3 सर. ओके, करेक्ट. सो आपण किती रिडिंग घेतो इथं? फेस लेफ्टला 3 घेतो आणि फेस राईट किती घेतो मग? 3. फेस राईट साठी किती? हा, हॅलो, 3. 3 करेक्ट. तर हे लक्षात घ्या. सो एक ए पॉइंटचा अँगल ए मेजर करण्यासाठी फेस लेफ्टला 3 रिडिंग घेतोय, फेस राईटला 3 रिडिंग घेतोय. ओके, सेम बी वरती इन्स्ट्रुमेंट ठेवायचं आहे. इथं सुद्धा फेस लेफ्टचे 3 रिडिंग घ्यायचे आहेत कारण की आपण रिपिटेशन मेथड वापरावं लागतो. सेम फेस राईट साठी 3 रिडिंग घ्यायचे. ओके, सो परत सी साठी डी वर आणि ई वर आपण याच प्रोसिजर परत रिपीट करायच्या आहे. समजलं का? याच्यामुळे होतं काय, तर तुमचे एरर्स जे आहेत ते एलिमिनेट होतात. मग एरर्स ड्यू टू इनॅक्युरेट ग्रॅज्युएशन असेल, पर्सनल एरर्स असतील. ओके, सो हे सगळे काय होतात या रिपिटेशन मेथडमुळे इलिमिनेट होतात. ओके, एकदा ही प्रोसिजर झाली की मग मॅप तयार करायचा आणि मग प्लेन टेबल अटॅच करून सगळे डिटेल्स त्यामध्ये मार्क करून घ्यायचे. ओके, सो दॅट इज द थिओडाइट ट्रॅव्हर्सिंग मेथड. sorry, थिओडाइट ट्रॅव्हर्सिंग बाय this included angle method. Okay, so these all angles are included angles. Okay, हे लक्षात घ्या. आता या सेकंड मेथड जी आहे, दुसरी
डिफ्लेक्शन अँगल सर्वांना दिसतं? हो सर. सर्वांना विजिबल आहे? स्क्रीन दिसते पण सर आवाज खरखरीत येतो. एक मिनिट. ओके, आता आवाजाचा काय प्रॉब्लेम आहे? नाही सर, आता व्यवस्थित. So in the second method, okay, so this is the second method of theodolite traversing. Okay, so या मेथडचं नाव आहे डिफ्लेक्शन अँगल मेथड, हे लक्षात घ्या. ओके, सो ही मेथड जास्त करून कधी वापरतात? ओपन ट्रॅव्हर्सच्या वेळेला आहे, त्यावेळेला वापरतात. ओके, क्लोज साठी पण वापरले तरी चालेल, नो डाऊट. ओके, पण ओपन साठी वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार आहे, की तुम्हाला जास्त लवकर तुम्हाला काय होणार आहे, इथं अँगल्स मिळणार आहेत. आता इथं होतं काय, की इथे एक अँगल मिळतो आणि तुम्हाला हा बाहेरचा अँगल मिळतो. सो हा एक्सटिरियर कुठला, इंटिरियर कुठला, हे आपण इथं सांगू शकत नाही. ओके, सो दॅट इज समवॉट डिफिकल्ट. सो दॅट्स वाय वी गो फॉर दी दिस डिफ्लेक्शन अँगल मेथड. ओके, आता यामध्ये बघा, हा तुमचा ट्रॅव्हर्स आहे, ए बी सी डी ई अँड दिस गोज ऑन. ओके, सो या ट्रॅव्हर्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आता डिफ्लेक्शन अँगल मेथड. सो ह्याची मेथड काय, तो स्टेप त्याच आहे. पहिली स्टेप म्हणजे सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट. ओके, सेकंड स्टेप आहे टेम्पररी ऍडजस्टमेंट. ओके, टेम्पररी ऍडजस्टमेंट तुम्हाला फेस लेफ्ट चूज करायचा आहे. ओके, वर्नियर ए आणि वर्नियर बी तुम्हाला काय करायचे आहे, इनिशियल अँगलला सेट करायचे आहे. ओके, दॅट इज 0 डिग्री आणि 180 डिग्री. ओके, त्यानंतर तुम्हाला थर्ड स्टेप काय करायची आहे, यू हॅव टू मेजर मॅग्नेटिक बेरिंग, दिस इज MB फॉर ए पॉइंट. ओके, सो पहिल्या पॉइंट साठी तुम्हाला फक्त मॅग्नेटिक बेरिंग मेजर करायची आहे, बाकीच्या कुठल्याही पॉइंट साठी करायची गरज नाही. ओके, सो त्यानंतर म्हणजे ही तिसरी स्टेप तुम्ही एकदाच रिपीट करणार आहात. त्यानंतर पुढची स्टेप काय आहे, ओके, यू हॅव टू सेट युअर इन्स्ट्रुमेंट ॲट बी. ओके, इथं पहिल्यांदा सेटिंग केलं होतं ते ए वर केलं होतं, आणि ते कशासाठी, फक्त मॅग्नेटिक बेरिंग मेजर करायचं होतं म्हणून. ओके, त्यानंतर बी वरती इन्स्ट्रुमेंट सेट करायचं आहे. अगेन यू हॅव टू रिपीट दिस सेकंड स्टेप. ओके, so repeat second step. That means you have to make the temporary adjustment. Repeat second step. Okay, then what you have to do, you have to bisect station point A. Okay, so for that you have to lose lower clamp screw. Okay, then tight lower clamp screw after bisecting that station point A. Okay, then lower tangent screw, with the help of this lower tangent screw, exactly bisect that station point A. Okay, then what you have to do, sixth operation, you have to perform the transiting operation. Okay, transit telescope. After that, transiting means what? So let me give you the idea. So this is how your theodolite is directing, telescope is directing towards point A. So in transiting, you have to rotate this instrument or this theodolite in 180 degree. Okay, so now the facing is now towards that other end. Okay, other end of it. Suppose here some point is there. Okay, so now we don't want that point here, so we don't want to fix the ranging rod or any other peg. Okay,
So we just have to transit that. Okay. Then what you have to do? You have to loose upper clamp screw. Okay, and bisect station point C. Okay. Then tight the upper clamp screw. Okay, and using upper tangent screw exactly bisect station point C. Okay. So then next is 8th one is note down the reading. Note down the reading. Okay, and next is repeat this procedure for face right and then for next all point. Okay, so for next point you have to repeat 1 to 9 steps. Okay, and for face right you have to repeat, sorry, not 1 to 9, so we have to go for 4 to 9. Okay, 4 to 9. So from here onwards we have to note down the we have to perform the operation. Okay, and for face right we have to go for 4 to 8. Okay, so in this manner you have to measure this angle. Okay, now as we can see here, so from this point B, okay, so sorry, or from this line AB, so this line AB extends this in this direction. Okay, but due to some obstacle or um, any other provision, okay, so we have made that we have to deflect our line, okay, in the direction BC. So remember that this swing, okay, so this is a what we said turn here. Okay, so this AB line is turned to this BC line direction. Okay, so this turn or this angle, okay, is towards the right of your side. Okay, so that is why it is called as the right deflection angle. Okay, and here at point C it is towards left, so that's why it is called left deflection angle. Okay, so that is the some basic different basic terminology that we have to use. तर डिफ्लेक्शन अँगलच्या सहाय्यानं सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत, ट्रॅव्हर्सिंगच करायचं आहे. पण मेजॉरिटी टाइम्स वी आर परफॉर्मिंग दिस ऑपरेशन ऑन ओपन ट्रॅव्हर्स. ओके, अँड फॉर क्लोज ट्रॅव्हर्स वी हॅव this included angle method. Okay, so these two methods are there. For this another one method is there that I have just told you in last lecture, that was the fast needle method. Okay, so that we are not going to study here, so just forget about that, and that is not in the syllabus also for you. So just remember that there are two methods. One is the deflection, one is the included angle, this included angle, and second one is this deflection angle. Okay, so ही मेथड कळाली का सर्वांना? येस सर. यासाठी टेबल जो आहे तो तुम्ही Yes, sir. सॉरी, ओके, टेबल साठी तुम्ही काय करू शकता, तुमचा जो हॉरिझॉन्टल अँगलचा टेबल आहे डायरेक्ट मेथडचा किंवा रिपिटेशन मेथड जिथे वापरायची आपल्याला, तो टेबल तुम्ही इथे वापरू शकता. ओके, रिमेंबर दॅट प्रॅक्टिकल करताना जे ऍक्च्युअल कुठलं तरी एखादं फील्ड वर्क करायचं आहे आपल्याला, त्यावेळेला आपण कायम रिपिटेशन मेथड वापरतो, एवढं लक्षात ठेवा. ओके, सो दुसरी कुठली मेथड आपण डायरेक्ट मेथड आपण कमी वापरतो. जर आपल्याला नुसता जस्ट एक ओव्हरव्ह्यू पाहिजे असेल, म्हणजे प्रिलिमिनरी सर्वे करायचा असेल किंवा रेकॉग्नायझर सर्वे करायचा असेल, इन दॅट case we go for that direct method. Okay, otherwise in detail survey we always go for this repetition method. Okay, so हे लक्षात घ्या. समजलं सर्वांना? हो सर. ओके, त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे चेक्स फॉर
ओपन अँड क्लोज ट्रॅव्हर्स. ओके, सो आपण जे केलेलं काम आहे या प्रॅक्टिकल्स मध्ये, ओके, हे बरोबर आहे का नाही हे आपल्याला पडताळून पाहायला लागतं. याची पडताळणी करण्यासाठी काही स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, काही थंब रूल्स आहेत. ओके, सो ते आपल्याला पाहायचे आहेत. ओके, सो ते बघूया आता. सो ज्या वेळेला एखादा क्लोज ट्रॅव्हर्स असेल, ओके, किंवा ओपन ट्रॅव्हर्स असेल, पण पहिल्यांदा क्लोज ट्रॅव्हर्सची बघूया. सो क्लोज ट्रॅव्हर्ससाठी पहिलं पॉइंट काय बघा, सम ऑफ मेजर्ड इंटिरियर अँगल्स यांची बेरीज किती पाहिजे, 2n - 4 × 90 डिग्री. ओके, व्हॉट इज n? Who can tell me what is n? Number of traversing. Number of काय म्हटलं? हॅलो, Traverse. काय नंबर ऑफ ट्रॅव्हर्स? पुढं काय? नंबर ऑफ ट्रॅव्हर्स लेग्स, हे लक्षात घ्या. ओके, सो n means what? Number of traverse legs or sides. ओके, सो या ठिकाणी बघू शकता तुम्ही या डायग्राम मध्ये इथे तुम्हाला ट्रॅव्हर्स लेग किती आहेत बघा. ही 1 2 3 4 5. So the value of n is here 5. Okay, in this case for this no, it is not applicable for open traverse. Okay, so it is only for closed traverse. Okay, so n is stand for number of traverse legs or sides. Okay, second one, sum of exterior angles is 2n plus 4 into 90 degree. Okay, so only the sign is difference for exterior and interior angles. Okay, so rest of the terms were same. Third one is algebraic sum of deflection angle. Okay, so they are 360 degree. Now here the term they have said that is algebraic sum. Okay, what is meant by algebraic sum? कोण सांगू शकेल का मला algebraic sum म्हणजे काय असतं? So we have given the explanation. Okay, so that is what is meant by algebraic sum. So you have to consider that right hand side deflection is positive and left hand side deflection as negative. Okay, and then you have to add them. Okay, so that is nothing but this algebraic sum. Okay, so there are two types of sum. First one is this algebraic sum, and second one is this arithmetic sum. What is arithmetic sum? Who can tell me what is arithmetic sum? कुणाला माहित आहे का? अल्जेब्रिक सम मध्ये आपण काय करतो, तर त्या व्हॅल्यूंना इथं अल्जेब्रिक सम मध्ये आपण बघितलेलं आहे, तर त्या व्हॅल्यूंना आपण साइन कन्वर्जन्स देतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बट इन केस ऑफ अर्थमेटिक सम वी कन्सिडर देम ॲज ऑल ॲज पॉझिटिव्ह. ओके, सो वी डिडंट कन्सिडर देम ॲज पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, जरी एखादी निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तरी तिला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. ओके, सो दॅट इज युअर अर्थमेटिक सम, हे लक्षात घ्या. ओके, सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन दिस अल्जेब्रिक सम अँड अर्थमेटिक. ओके, सो हे झालं अल्जेब्रिक सम. तुमचं किती पाहिजे आहे? 360 डिग्री फॉर डिफ्लेक्शन अँगल. त्यानंतर यू हॅव टू मेजर द लेंथ ट्वाइस इन बोथ डायरेक्शन. ओके, सो ॲट द टाइम ऑफ मेजरिंग दिस लेंथ ऑफ युअर ट्रॅव्हर्स लेग. ओके, सो ही जी लेंथ तुम्ही मेजता A to B, सो ही इकडून 2 वेळा मेजायची आहे आणि या डायरेक्शन मध्ये 2 वेळा मेजायची. ओके, सो इन दिस बोथ डायरेक्शन्स यू हॅव टू मेजर द अँगल अँड देन यू हॅव टू टेक दी ॲव्हरेज व्हॅल्यू. ओके, सो हे प्रत्येक वेळेला तुम्हाला करायचं आहे, प्रत्येक साईडसाठी तुम्हाला करायचं, एवढं लक्षात ठेवा. ओके, मग हे ओपन ट्रॅव्हल्स असू दे किंवा क्लोज ट्रॅव्हल्स असू दे. देन यू हॅव टू make sure that the forebearing and back bearing difference of final line is 180 degree. Okay, so that is the standard formula that we have to use. Okay, last one is sum of departure is equal to sum of latitude, that we have to check. Okay, so this term is come in next lectures. Okay, what is departure, what is latitude, how to calculate that. Okay, that is the biggest part
of this theodolite chapter. Okay, remember that. Okay, so तो महत्वाचा पार्ट आहे आणि त्याच्यावरती बरेचसे पुढचे तुमचे काय प्रॉब्लेम्स तुम्हाला काय करायचे सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळं हा पॉइंट खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यावरतीच खूप जास्त प्रश्न पडतात. हे झालं तुमचं क्लोज ट्रॅव्हर्ससाठी. ओपन ट्रॅव्हर्ससाठी 2 मेथड आहेत, 2 चेक्स आहेत. एक टाय लाईन किंवा कट लाईन म्हणून एक चेक असतो आणि दुसरं म्हणजे ऑक्झिलरी पॉइंट मेथड. ओके, तर हे जे पॉइंट्स आहेत हे हे यासारखे तर फॉर्म्युले नाही आहेत. जसं फॉर्म्युला येतो क्लोज ट्रॅव्हर्सला तसं इथं फॉर्म्युले नाही आहेत, हे लक्षात घ्या. या ठिकाणी काय करायचं तुम्हाला तर ग्राफिकल मेथडचा उपयोग करायचा. ओके, सो you have to use graphical method. Okay, so these are the graphical methods. Okay, and so let us see one by one what these methods are. Okay, so first is the tie line or cut line method. Okay, so this one diagram is explanatory for this both the cases. Okay, so let us see one by one. First one is the tie line or cut line method. Tie line and cut line मध्ये काय असतं बघा, हा तुमचा ट्रॅव्हर्स आहे A B C D. ओके, E F. आता या ट्रॅव्हर्स मध्ये ओके हे ट्रॅव्हर्स तुम्ही सर्वे करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, इथं पहिल्यांदा तुम्ही ए पॉईंटवरती मॅग्नेटिक बेरिंग मेजर करायचा आहे. त्यानंतर बी पॉईंटवर ठेवायचा, हा जो डिफ्लेक्शन अँगल आहे तो मेजर करायचा. मग सी वरनं डिफ्लेक्शन अँगल. ओके, मग हा डी वरचा, हा ई वरचा. ओके, सो हे डिफ्लेक्शन अँगल तुम्ही मेजरचे आहे. यानंतर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही आता जमिनीवरती ओके पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे, ग्राउंडवर ग्राउंडवर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही पहिला पॉईंट ओके कुठल्याही तुमच्या इंटरमिजिएट पॉईंटला जॉईन करून घ्यायचा आहे आणि सेम तिथूनच पुढे तो शेवटच्या पॉईंटला जॉईन व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही एक पॉईंट सिलेक्ट करायचा. ओके, तुम्ही ए टू सी जॉईन करू शकतो, परत सी टू एफ जॉईन करू शकतो, ए टू बी पण करू शकतो, पण बी ही ते सर्वे मधली लाईन येते त्यामुळे हे करू शकत नाही आपण. ओके, तो ते लक्षात घ्या. तो अशी सर्वे लाईन मध्ये आला म्हणजे वेगळी कुठली तर पाहिजे. ओके, सो म्हणून मी काय केलं पहिल्यांदा ए टू हा डी जॉईन करून घेतला आणि नंतर डी टू ई जॉईन करून घेतलेला आहे. ओके, मग ग्राउंड वरती मी काय केलेलं आहे, लेंथ ए डी पहिल्यांदा मी काय केलेलं आहे मेजर करून घेतलेलं आहे. समजा ते काहीतरी 10 मीटर आलेलं आहे समजा. त्याच पद्धतीनं मी काय केलेलं आहे, लेंथ डी एफ सुद्धा मेजर करून घेतलेले आहे. ते समजा 8 मीटर आहे. हे झालं ग्राउंड वरती. त्यानंतर मी सेकंड टाइम काय करणार, मी हा जो मॅप आहे तो तयार करणार. ओके, ऑन शीट. ओके, सो आता मी शीट वरती काय केलेलं आहे, ही डायग्राम ड्रॉ केलेली आहे. ही डायग्राम ड्रॉ केल्यानंतर मी काय करणार, शीट वरती मी हा ए टू डी जॉईन करून घेणार आणि डी टू ई जॉईन करणार आणि मी मॅप वरती काय करणार, लेंथ ए डी आणि लेंथ डी एफ या मेजर करणार आणि ह्या आलेल्या व्हॅल्यू ज्या आहेत, या दोन व्हॅल्यू त्या ह्या एक्झिस्टिंग व्हॅल्यू बरोबर मी कम्पेअर करणार. ओके, so what that gives me the accuracy of my work. Okay, so हे समजा एडी ची किंमत जी आहे या मॅप वरती या शीट वरती समजा 9.9 मीटर जर आलेली आहे आणि इथं आलेले असणार आहे 7.9 मीटर. ओके, सो आय एम व्हेरी क्लोज टू दॅट what we say my work, so I am very accurate in my work. I can see that. Okay, so not much vary, but I am accurate. Somewhat accuracy I have got there. Okay, if the value comes exactly 10, then that work is ideal work for me. Okay, okay, 10 and 8 work. Okay, so if that happens, then that would be the ideal work. That is the best work that we have done so far. Okay, so this is the tie line method or cut line method. समजलं का सगळ्यांना? ही मेथड समजली का? त्यानंतर दुसरी मेथड जी आहे ती म्हणजे ऑक्झिलरी मेथड. ओके, दुसरी मेथड जी आहे ती ऑक्झिलरी पॉइंट मेथड. हीच डायग्राम आपण बघायची आहे. सेम इथं परत ए
B, C, D, E आणि F हे इथं काय आहे तुमचे सेशन पॉईंट आहे. ओके, तुम्ही सर्वे केलेला आहात ओपन ट्रॅव्हर्स तुम्ही काय केलेला तिथे डिफ्लेक्शन अँगल सगळे तुम्ही मेजर केलेला आहात. ओके, यानंतर काय करायचं आहे आता एक ऑक्झिलरी पॉईंट जमिनीवरती म्हणजे पहिल्यांदा इथं परत परत दोन मेथड आहेत, एक ग्राउंड आहे आणि एक परत शीट वरती आहे. ओके, सो ग्राउंड वरती काय करायचं आहे एक पॉईंट घ्यायचा आहे पी पॉईंट. कुठेही घ्या तुम्ही लेफ्ट साईडला या लेफ्ट इकडच्या बाजूला घेऊ शकता किंवा इकडच्या बाजूला घेऊ शकता, डझंट मॅटर. ओके, तुम्हाला एक पॉईंट घ्यायचा आहे. ओके, या पॉईंट पासून तुम्ही काय करायचं आहे प्रत्येक पॉईंट पर्यंत किंवा इंटरमिजिएट पॉईंट पर्यंत तुम्ही काय करायचे डिस्टन्सेस मेजर करायचे. म्हणजे हे ए टू पी डिस्टन्स मेजर करायचं आहे, पी टू डी करा, पी टू ई करा किंवा एफ करा. ओके, सो हे तुम्ही डिस्टन्सेस मेजर करायचे आहेत. ओके, सो इन दिस केस व्हॉट वी हॅव डन, वी हॅड मेजर लेंथ AP, we have measure length DP. Okay, then we have measure length F. Okay, so these all procedure we have done on this all procedure are done on ground. Okay, now what we have to do, we have to prepare a map. Okay, and by after preparing that map, okay, we have to plot that point P on your map. Okay, and then you have to again join this point PA, PD and PF, and then you have to measure this length AP, length this DP, and length FP. Okay, and you have to again compare these two. Okay, so that is the simplest method. Okay, so in both the methods you have to first perform some operations on ground. Okay, then you have to measure the length, and then after preparing map you have to again measure the distances, and then you have to compare the distance. Okay, so that is a simple method for open travels. दोन्ही मध्ये पण सोपा आहे. तो कुठलीही मेथड तुम्ही वापरू शकता, कटलाईन वापरा किंवा ऑक्झिलरी पॉईंट वापरा. ऑक्झिलरी पॉईंट मेथड तुम्ही कधी वापरू शकता जेव्हा तुम्हाला जास्त जागा अवेलेबल असेल दोन्ही बाजूला. जर जागा अवेलेबल नसेल तर तुम्ही टाय लाईन किंवा कटलाईन मेथड वापरू शकता. Okay, so that is the simplest these are the checks for open traverse and closed traverse. Okay, so हा पार्ट कळाला का सर्वांना चेक्सचा? हो सर. Okay, that's good. हो सर. Now what we do, that next point is the most important point, traverse competition. Okay, so this competition we will see in next chapter. Okay, sorry, in next lecture, not in chapter. Today this much is sufficient, I think. Okay, so we will try to make a question answer round here. Okay, so we'll go for the chat room for that. So this is up to today's lecture. Deflection angle, how to measure the deflection angle that we had seen. Okay, then checks on open and closed towers. So what are the different formulas or methods or ways to check the work that we had performed. Okay, so for closed towers and for open towers. Okay, so in exam they'll ask for they'll ask a question like that. So how to check closed towers? Okay, work of closed towers, or what is the method of tie line method? Explain the tie line method or cut line method, cut off method, or they can ask you to explain the auxiliary point method. Okay, so you have to just give the procedure for that. So that point we had covered. So okay, so just in chat box. Okay, so how many? 58 are there. Okay, so let me down.
तो आता मी क्वेश्चन्स टाकत आहे. तो तुम्ही सगळ्यांनी आता उत्तर द्यायचे. रोल नंबर सगळ्यांनी मेन्शन केलेले आहेत जवळपास. गुड. कोण राहिला असेल तर रोल नंबर मेन्शन करावे, नाहीतर पुढे प्रॉब्लेम येतो अटेंडन्सला. Okay, so the first question is, what is the check on interior angles? Okay, so everyone, they can type the formula here. Okay, you have to type the formula. Come on, write down. बरोबर आहे. ओंकार पाटील, फिजिक्स, ओके, धनाजी, साबर, सुभाम, अत्तर, करेक्ट. सगळ्यांनी आन्सर द्यायचे आहेत. 58 जण आहे तुम्ही. महेंद्र, बरोबर आहे. पवार, बरोडे, जाधव. हॅलो सर. बोला. हॅलो. हा बोला की. चॅट बॉक्स ओपन होत नाही माझा. तुम्ही व्हॉट्सअपला टाकू शकता उत्तर. MS लिंक मध्ये टाका उत्तर. चालतं. MS लिंक जे आहे ना व्हॉट्सअप ग्रुप. हा हा. तुमचा फक्त रोल नंबर मेन्शन करून त्यापुढे उत्तर टाका. बरोबर आहे. सुगत, यादव, ओंकार पाटील, बलवणे, बरोबर आहे. रोहन पाटील. चला उत्तर येऊ दे. So that was the first. Next one. What is the sum of okay, so next one is what is the algebraic sum of deflection angle? Now I want the answer. Okay, so what is the value that deflection angle, sum of deflection angle has? So that value I want.
बरोबर आहे. विजय माळी, संगती, महेंद्र, आदित्य, सानिका, करेक्ट. बरोबर आहे उत्तर तुमची. बाकीच्यांनी पण उत्तर लगेच रिप्लाय करायचं आहे. ओंकार, विजय, सॉरी विराज, ऋतुराज, ओंकार, साहिल, दळवी. बरोबर आहेत उत्तर तुमचे सर्वांचे. बाकीच्यांनी पण तुमचे उत्तर जे आहे ते चार बॉक्स मध्ये द्यायचे आहेत. बरोबर आहे धनाजी, ओंकार, करेक्ट ओंकार चव्हाण. अल्जेब्रिक समचं पण तुम्ही चांगलं दिलं उत्तर. सो आय थिंक हर्षल चांगला आहे. चला राहिलेले मेंबर्स. सूरज पाटील बरोबर आहे. सत्यजित, बरोबर आहे. तिसरे वाघमारे, रोहन. बरोबर आहे सर्वांचं उत्तर. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन that I had posted. Okay, so what is the difference between FB and BB of final line? Okay, so that difference I want. बरोबर आहे सत्यजित. शहा बरोबर आहे. चला बाकीच्यांची उत्तर पण येऊ देत. सूरज, हर्षल, रवी, रांगे, उत्तरे बरोबर आहेत उत्तर. चला लवकर. बरोबर आहे प्रभंजन, रोहन, महेंद्र, श्रीजित, शिंदे, भोपळे, समृद्धी, बाबर. ओके बरोबर आहे. थोरात, तिसरे, अत्तार, पाटील प्रथमेश बरोबर आहे उत्तर. साहिल पाटील, कळसे. बरोबर आहे उत्तर तुमची सर्वांची. येऊ देत पण सगळ्यांनी उत्तर तिथं टाईप करायला पाहिजे. फिरंगी बरोबर आहे, सूर्यवंशी बरोबर आहे. ओके, तो उत्तर देत जावा. ओके, तुम्हाला टाईप करायचं आहे इथं फक्त. ओंकार पाटील, वाळवेकर, जाधव बरोबर आहे. So that is the correct answer. Okay, जयदीप बरोबर आहे. चला बाकीचे सोहम पवार, बाकीचे पण चला लवकर लवकर उत्तर तुम्ही द्या. वाघमारे बरोबर आहे. Some of their also on WhatsApp also. Okay, so मनोज लोकल बरोबर आहे का? मनोज एकटाच उत्तर दिलेलं आहे, बाकीचे काय दिले नाहीत ते. ग्रुप अननोन युजर मध्ये मनोज हॅलो सर. हॅलो हॅलो मनोज. हा हा बोला की सर. बरोबर आहे. ओके, हा बाकीचा आणि कोण आहे का अननोन युजर मध्ये?
तुम्ही तुमचं आन्सर जे आहे ते व्हॉट्सअपला तुम्ही टाकू शकता. यश विकास बरोबर आहे उत्तर. सारंग बरोबर आहे. सत्यजित. Yes. Okay, so next question. I think I have given you the another question. Okay, so 2n minus 4 into 90 degree. In that, what is n stands for? Okay, so I want the answer. What is n stands for in this question? Number of sounds like correct. Satyajit. बरोबर आहे श्रीजित. Number of travels like. चला बाकीचे उत्तर द्या लवकर लवकर. बरोबर आहे म्हणले. Yes. लक्ष्मी, जगदीप, बाबर, ओंकार, बरोबर आहे. सोहम, सुहेंद्र, रोहन, अचल, पाटील, योगेश, बरोबर आहे सर्वांची उत्तर. साहिल चिरंजी बरोबर आहे. स्वराज बरोबर आहे. सोहम पवार, नार यादव बरोबर आहे. पिंटू, सत्यजीत, आदित्य वाघमारे, करेक्ट. अनिता, सुरेश, साहिल, बरोबर आहे सर्वांची उत्तर. सोपे प्रश्न होते. त्यांचे उत्तर जे आहेत ते तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात राहिलेले आहेत. तो ह्याच्या पुढचा जो अवघड पार्ट आहे तो म्हणजे स्टेप म्हणजे प्रोसिजरचा आहे. ओके, सगळे बरोबर आहे उत्तर. थोडी बरोबर आहे उत्तर. तो जे स्टेप्स आहेत प्रोसिजर्स आहेत ओके ते तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला जे असाइनमेंट दिल्या जाणार आहेत त्यामध्ये तुम्ही त्या व्यवस्थित स्टेप प्रोसिजरचे आहेत ते लिहायचे आहे. प्रथमेश पाटील, मोहिते उत्तर बरोबर आहेत. सो आय थिंक वी विल स्टॉप हिअर. बरोबर आहे चिरंजी. सो फर्स्ट स्टॉप द रेकॉर्डिंग. बरोबर आहे शंभूराज पाटील.